गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण न्यू या सेशन मध्ये नवीन भाग बघणार आहोत चालू घडामोडीचा। आजच्या या भागामध्ये विशेष काही घडामोडी झालेल्या आहेत आणि ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहेत त्या घडामोडीवरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे। लेट्स बिगिन। फर्स्ट क्वेश्चन इज हियर, अवेअर। बघा मित्रांनो, अवेअर नावाचा हा प्रकल्प आहे आणि या अवेअर प्रकल्पासाठी इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरने श्रीहरिकोटा या ठिकाणी ते सेंटर आहे आणि या सेंटरने 5 वर्षाचा सहभाग करण्यासाठी एक करार केलेला आहे आणि या अवेअरला आपण आंध्र प्रदेश वेदर फॉर सेटिंग अँड अर्ली वॉर्निंग रिसर्च सेंटर असं म्हणतो। शब्दातच आहे आंध्र प्रदेश, म्हणून आपलं उत्तर सेकंड असणार आहे। नेक्स्ट मित्रांनो, या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण बघू। आंध्र प्रदेश राज्य सरकारने इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटर सोबत आपला अवेअर प्लॅटफॉर्म सदृढ करण्यासाठी रिअल टाइम गव्हर्नन्स सिस्टीम मार्फत 5 वर्षाचा MOU जाहीर केलेला आहे। MOU म्हणजे हा करार असतो जो सामंजस्य करार असतो, ज्याला आपण मोमेरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ट्रीटी असं म्हणूयात। आणि ही जी ट्रीटी आहे किंवा हा जो करार आहे, हा करार इथे महत्त्वपूर्ण असतो, ज्या कराराच्या माध्यमातून काय केलं जातं तर सॅटेलाइट इमर्जन्सी, त्यानंतर वैज्ञानिक जो काय डेटा आहे हा वैध आहे का हा तपासला जातो, त्यानंतर हवामानाचा अंदाज घेतला जाणार आहे, शेतीच्या संदर्भामध्ये आपत्ती व्यवस्थापनाला आपण जे प्रॉब्लेम्स अचानक येतात, इमिजिएटली येतात, त्यावरती काहीतरी काम करता आलं पाहिजे म्हणून। आणि नागरी नियोजन या 42+ उपयोगांसाठी हा जो डेटा आहे किंवा हा जो करार आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे। थोडंसं आपण पुढे जाऊयात। बघा नंतरचा प्रश्न, मुंबईच्या कोणत्या फिनटेक कंपनीने बंगळुरूमध्ये भारतातील पहिले UPI समर्पित बँक शाखा सुरू केलेली, म्हणजे UPI च्या माध्यमातून किंवा UPI नामांकनाची एक बँक त्यांनी सुरू केलेली आहे। तर ही जी बँक आहे ती बँक कोणत्या कंपनीने चालू केली तर स्लायसी नावाची ती कंपनी आहे आणि या कंपनीविषयी आपण अधिक माहिती पाहूयात। बघा ही कंपनी बेंगळूर स्थित म्हणजे बेंगळूर या शहरामध्ये आहे आणि हे जे बेंगळूर आहे किंवा बंगळुरू आहे ही कर्नाटकची राजधानी आहे। या शहरामध्ये ही फिनटेक कंपनी असून जुलै 2025 मध्ये त्यांनी भारतातील पहिली परिपूर्ण अशी UPI समर्पित बँक सुरू केलेली आहे। ओके, आणि या शाखामध्ये प्रामुख्याने डिजिटल पद्धतीचा आपल्याला अनुभव येणार आहे आणि यामध्ये ते कोणत्या सुविधा देणार आहेत तर UPI ATM सुद्धा देणार आहेत आणि त्यानंतर स्वयंसेवा किओस्क आणि UPI क्रेडिट कार्ड इत्यादी सुविधांची तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येणार आहे। आणि नंतरचा जो काय प्रश्न आहे तो महत्त्वपूर्ण नाही। बघा राजभवन अन्नदान ही एक योजना आहे आणि ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। राजभवन ही जी योजना आहे ही अन्नाच्या संदर्भामधली योजना गोव्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि अन्नदान करायला पाहिजे। लोकांना अन्नाची खूप आवश्यकता आहे, लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आजही आणि त्यांना योग्य तो आहार मिळत नाही। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना सुरू केलेली आहे। त्यानंतरचा बघा आता मुद्दा आपण स्पष्टीकरण पाहू। प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देणं खूप महत्त्वाचं आहे। गंभीर व गरीब रुग्णांना या ठिकाणी मोफत सुविधा अन्नाची पुरवण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून। आणि या योजनेचा स्रोत कोणता असणार आहे म्हणजे हा जो निधी आहे तो कुठून अवेलेबल केला जाणार आहे तर राज्यपालांच्या पुस्तकाच्या जी रॉयल्टी आहे त्या रॉयल्टी मधून आलेला जो काय निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे। आणि लाभार्थी कोणते लोक असतील तर जे कर्करोगाने ग्रस्त आहेत रुग्ण, अशा रुग्णांना ही योजना लागू होणार आहे। त्यांना अन्नाचा जो काय पुरवठा आहे तो केला जाणार आहे, सकस अन्न असणार आहे। जे डायलिसिसचे जे काय पेशंट असतात त्यांना, आता मित्रांनो हे जे डायलिसिस आहे हा एक
निधन करण्याचा एक प्रकार आहे. ज्या पेशंटच्या किडन्या जातात त्या पेशंटचं डायलिसिस केलं जातं आणि अशा रुग्णांसाठी अन्नाचा पुरवठा या योजनेने केला जाणार आहे. या योजनेचं स्वरूप काय असणार आहे तर सेवाभावी असणार आहे आणि त्याचबरोबर गैर सरकारी असणार आहे, त्यालाच आपण ठीक आहे असं. आणि या निधीतून चालणारी ही एक महत्वपूर्ण एक योजना असणार आहे. आता पुढे मित्रांनो बघा, 2025च्या जलवायू परिवर्तन कार्यप्रदर्शन निर्देशांकामध्ये आपला कितवा नंबर आहे, भारताचा कितवा नंबर आहे तर भारताचा 10वा क्रमांक आहे आणि ज्याला तुम्ही क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स असं म्हणता, CCPI या पद्धतीने त्याला तुम्ही ओळखता. त्यानंतर पुढचा बघा मुद्दा आपण स्पष्टीकरण बघू. CCPI 2025 मध्ये भारताने 10वे स्थान मिळवले असून भारत हे मोजक्या देशांपैकी एक देश आहे जो स्थान मिळवणारा आपला हा देश आहे. आणि ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनाच्या बाबतीमध्ये चांगली कामगिरी आपण आपल्या देशामध्ये करत आहोत. पहिली 3 स्थाने जी आहे म्हणजे या 10 देशांची जी काही यादी आहे, सुरुवातीचे जे काही 3 स्थानं आहेत किंवा 3 नंबर आहेत त्या 3 नंबरवरती 3 स्थानावरती कोणत्याही देशाला नामांकन देण्यात आलेलं नाही, कारण त्या देशांनी निकष पूर्ण केलेले नाही आहेत. ओके, पुढे आता बघा, ऑपरेशन मेड मॅक्स नावाची ही एक सुविधा आहे आणि ही सुविधा कुठल्या संस्थेने चालू केलेली ती तुम्हाला सांगायचं आहे. ऑपरेशन मेड मॅक्स तर ते नॅक्रोटिस कंट्रोल ब्युरो या संस्थेने चालू केलेले आहे. जे ड्रग्स असतात ते ड्रग्स कंट्रोल मध्ये राहिले पाहिजे हे या संस्थेचा महत्वाचा उद्देश आहे. आणि ड्रग्स वरती नियंत्रण ठेवणारी ही जी संस्था आहे ही खूप महत्वाची संस्था आहे. आता CBI काय आहे, त्यानंतर रॉचं काय काम असतं आणि IBचं काय काम असतं हे आपण पुढे बघूयात. लक्ष द्या, आता नंतरचा मुद्दा काय आहे बघा मित्रांनो. CBI म्हणजे काय तर CBI ज्याला तुम्ही सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे संशोधन करणं आणि हे संशोधन कशाचं आहे तर गुन्ह्याचं आहे. एखादा क्राईम झाला असेल म्हणजे असा नॉर्मल क्राईम साठी तुम्हाला CBI लागू होणार नाही. ज्या वेळेस एखादा म्हणजे भ्रष्टाचार होईल मोठ्या प्रमाणावर आणि मोठे पदाधिकारी जेव्हा भ्रष्टाचार करतात किंवा गंभीर गुन्हे असतात म्हणजे खून वगैरे झालेला असेल अशा पातळीवरती हे देशांतर्गत तपास या संस्थेच्या अंतर्गत केला जातो. या संस्थेच्या माध्यमातून खूप महत्वपूर्ण बाबींवरती लक्ष दिलं जातं आणि राज्य शासनाची परवानगी असणं खूप महत्वाचं आहे, तेव्हा हे लोक कामाला सुरुवात करतील. ओके, अर्थात त्यानंतर रॉ नावाची एक संस्था आहे ज्याला तुम्ही रिसर्च अँड अनालिसिस विंग असं म्हणता. म्हणजे ही जी संस्था आहे ही परदेशामध्ये कुठल्या प्रकारच्या हालचाली चालू आहेत त्याची एक गुप्तचर संघटना म्हणून ही रॉ कार्य करते. खूप महत्वपूर्ण संघटना आहे. आणि NCB नावाची एक संघटना आहे ज्याला नॅक्रोटिस कंट्रोल ब्युरो असं म्हणतो. आणि आता यावरती प्रश्न होता तर हे ड्रग्सच्या विरोधामध्ये कारवाई करते. एखादा जर व्यक्ती असेल आणि ड्रग्सच्या संदर्भामध्ये काहीतरी करत असेल तर या लोकांना कसा अटकाव घालावा, हे ड्रग्स किती हानिकारक आहेत हे लोकांना पटवून देण्यासाठी, त्या लोकांनी त्यांचा वापर करू नये म्हणून इथे कारवाई केली जाते. आणि त्यानंतर बघा IB इंटेलिजन्स ब्युरो असं म्हणतात. ही देशांतर्गत गुप्त माहितीची संस्था आहे. आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, नंतरचा प्रश्न, भारतामध्ये पहिली परिपूर्ण डिजिटल जनगणना कोणत्या तारखेपासून भारतात होणार आहे ते तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. आता जनगणना म्हणलं की बऱ्याच जणांना माहिती आहे 2027 ला होणार आहे, पण ती तारीख कोणती तर 1 जानेवारीला होणार नाही तर ती 1 मार्चला होणार आहे, हे लक्षात राहू द्या. 1 मार्च 2027 ला होणार आहे. आणि मित्रांनो ही जी जनगणना आहे ही जनगणना जातीनिहाय असणार आहे. या जनगणनेतून आपल्याला कळणार आहे की कोणत्या कास्टचे किती जनसंख्या आहे किंवा लोक आहेत. यामधून आपल्याला हा फायदा होईल की एखाद्या कॅटेगरीचे जर कमी लोक असतील त्यांचा विकास कसा आहे यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करता येईल आणि त्या लोकांचा, त्या कम्युनिटीचा, त्या समाजाचा आपल्याला या माध्यमातून विकास करण्यासाठी थोडं सोपं जाईल. वेगवेगळ्या स्वरूपाच्या शासनाच्या माध्यमातून योजना येतील आणि शासनाने फक्त प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे, नाहीतर मग काही उपयोग नाही आहे. आता पुढे बघा, याचं आपण स्पष्टीकरण बघूयात काय आहे बघा की भारताची पहिली डिजिटल जनगणना ही जी आहे ती 1 मार्च 2027 ला होणार आहे.
परंतु लक्षात घ्या, यावेळेस जी जनगणना होणार आहे ती मोबाईल ॲप, टॅबलेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. हे विशेष या जनगणनेचं महत्व आहे. म्हणून या जनगणनेला आपण डिजिटल जनगणना असं म्हणूयात आणि थोडं पुढे जाऊयात. लक्ष द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणात पुरस्कार मिळाले आहेत. विदेशी देशांनी किंवा परदेशाने यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे पुरस्कार दिलेत. तर त्या पुरस्कारामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या देशाकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे, सन्मान मिळालेला आहे. ओके, तर नागरी पुरस्कार कोणत्या देशाने दिला ते आपल्याला माहिती पाहिजे. तर ट्रिनिदाद व टोबॅको असा हा देश आहे, या देशाने तो पुरस्कार दिलाय. तर आपण हे समजून घेऊ की हे जे चारही देश आहेत, या चारही देशाने पुरस्कार दिलेत, तर ते कोणते दिलेले ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा, घाना हा जो देश आहे, या देशाने कोणता पुरस्कार दिलाय? ऑफिसर ऑफ द ऑर्डर अँड द स्टार ऑफ घाना अशा पद्धतीचा हा पुरस्कार आहे. शेवटी घाना या पुरस्कारामध्ये शब्द आहे, लक्षात राहू द्या. सायप्रस नावाच्या देशाने ऑर्डर ऑफ मॅकॅरिओस थर्ड असा पुरस्कार दिलाय. आणि त्यानंतर ट्रिनिदाद व टोबॅको या देशाने ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ ट्रिनिदाद अँड टोबॅको अशा पद्धतीचा पुरस्कार आहे. त्यानंतर मॉरिशस या देशाने देखील दिलाय ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टेट अँड की ऑफ द इंडियन ओशन अशा पद्धतीचा हा पुरस्कार आहे. हे सर्व पुरस्कार तुम्हाला खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतर बघा, 5 जून 2025 रोजी भारताने कोणते 2 नवीन पाणथळ क्षेत्र म्हणजे निश्चित केलेले आहे, घोषित केलेले आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. तर वॉटरलँड रामसर साइट असं त्याला तुम्ही म्हणता. आणि फक्त हा माझा प्रश्न असेल की पाणथळ क्षेत्र निश्चित केले 2 नवीन, तर आता एकूण पाणथळ क्षेत्र किती झाले ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, याचं उत्तर काय असणार आहे? तर फालोदी नावाचं एक नवीन पाणथळ क्षेत्र निश्चित करण्यात आलंय आणि मेनार नावाचं एक नवीन पाणथळ क्षेत्र निश्चित करण्यात आलंय, लक्षात राहू द्या. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, दीपिका पदुकोण यांना हॉलिवूड वॉक ऑफ फेम वरील स्टार नावाचं जे काय म्हणजे सन्मान आहे तो प्रदान करण्यात आलाय. तो कुठल्या श्रेणीमध्ये प्रदान करण्यात आलेला आहे ते मला कमेंट करून सांगा. हा तुमचा महत्वाचा प्रश्न असेल. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. हे प्रश्न खूप महत्वाचे होते, व्यवस्थित लिहून घ्या, या प्रश्नांचा सराव करा आणि आपण पुन्हा भेटूयात. तत्पूर्वी सर्वांनी अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.